पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात जीवनावश्यक वस्तूंच्या काळ्या बाजारावर मोठा घाव घालत राज्यस्तरीय दक्षता पथकाने अवैध गॅस रिफिलिंग रॅकेटचा पर्दाफाश केलाय. भिवंडी वाडा महामार्गालगत मुसारणे गावाजवळील एका सिमेंट पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती अनुदानित गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये बेकायदेशीर रिफिलिंग करून त्याची काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दिनांक 27 मार्च 2026 रोजी दुपारी 12:30 नियंत्रक शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई यांच्या आदेशानुसार राज्यस्तरीय दक्षता पथकाने पंचांसमक्ष छापा टाकून ही कारवाई केली. भिवंडी वाडा रोडवरील हॉटेल शिवम इनजवळील बुद्ध विहाराच्या बाजूने 500 ते 800 मीटर अंतरावर असलेल्या शेडमध्ये तपासणी दरम्यान मोठ्या प्रमाणावर गॅस सिलेंडर साठा व रिफिलिंगसाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले. दरम्यान पथकाने केलेल्या पाहणीत 91 घरगुती सिलेंडर, 75 रिकामे गॅस सिलेंडर, 19 किलो व 5 किलोचे व्यावसायिक सिलेंडर, 3 हाय प्रेशर XXX पॉवर पंप रिफिलिंगसाठी 2 मोटार पंप, 6 इलेक्ट्रॉनिक वजन काटे असा मोठा साठा जप्त करण्यात आला. 3 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या संपूर्ण कारवाईत अंदाजे 3,36,700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तो पुढील आदेशापर्यंत अधिकृत गॅस वितरकाकडे सुरक्षित ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी काम करणारे धनराज माखणे, कैलास राठोड व प्रवीण पवार यांनी मागील 1 महिन्यापासून येथे काम करत असल्याची कबुली दिली. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार देवा शंकर पवार असून तोच सिलेंडर आणणे व भरलेले सिलेंडर विक्रीसाठी नेण्याचे काम करत असल्याचे समोर आले. घरगुती अनुदानित गॅस सिलेंडरमधून मशीनद्वारे गॅस काढून तो 5 किलो व 19 किलो व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरला जात होता. त्यानंतर हा गॅस अधिक दराने विकून मोठा आर्थिक फायदा घेतला जात होता. विशेष म्हणजे या धोकादायक कामासाठी कोणताही शासकीय परवाना नव्हता, ज्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती. या कारवाई दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वाडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व पंचांसमक्ष पंचनामा करण्यात आला. या प्रकरणी आरोपींविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 तसेच LPG वितरण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अशा प्रकारे अनधिकृत गॅस रिफिलिंगमुळे मोठ्या प्रमाणात स्फोट व जीवितहानीचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने अशा बेकायदेशीर प्रकारांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. मुंबई यांना खासगी आणि गुप्त माहिती मिळाली होती की इथे सिलेंडरचा काळा बाजार चालतो. खासगी आपल्या डोमेस्टिक सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडर भरले जातात बेकायदेशीरपणे. त्या अनुषंगाने मुंबईची राज्य दक्षता पथकाची टीम आलेली आहे आणि त्यांनी धाड मारली 11:30-12 वाजता आणि हा एवढा सगळा मुद्देमाल पकडला. याच्यात डोमेस्टिक सिलेंडर 91 आहे, व्यावसायिक 19 आहे आणि 5 किलोचे 45 सिलेंडर जप्त केले. इथे हे जे सबसिडी घरगुती सिलेंडर असतात त्याच्यातून व्यावसायिक 19 किलोमध्ये माल भरून हा जे मुलं इथे पकडले गेले त्यांनी सांगितलं की तो ठाणेला पाठवत होता माल.